की म्हणजे लाडक्या ताईंनो आज हप्ता वाटपाचा या ठिकाणी जी-आर येणार आहे आणि बघा लाडक्या ताईंनो कोणत्या लाडक्या ताईंना पैसे भेटणार, कोणत्या लाडक्या ताईंना पैसे भेटणार नाहीयेत ह्या जी-आर नुसार ठरणार आहे. त्याच्यामुळे आजचा जी-आर खूप महत्त्वाचा असणार आहे. त्याचबरोबर या आठवड्यामध्ये तुमचा हप्ता वाटप होणार आहे अशा स्वरूपाची अजून एक महत्त्वाची बातमी समोर आली. ती बातमी तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्या ताईंना विनंती आहे, व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ पाहत आहे आणि उद्या या ठिकाणी मंगळवार आहे आणि लाडक्या ताईंनो बघा उद्या मंत्रिमंडळाची मोठी बैठक असणार आहे. या बैठकीमध्ये लाडक्या बहिणींना काही भेटणार आहे का? कारण की 15 ऑगस्ट निमित्त काय काय होणार आहे याची ही मोठी बैठक असणार आहे. मागच्या आठवड्यातल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लाडक्या बहिणीवर काही बोललेलं नाहीये. मग उद्या काही बोललं जाणार आहे का नाही याची बातमी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. चला वेळेवर त्या व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आज 10 तारीख आहे आणि या ठिकाणी 10 ऑगस्टला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जी-आर या ठिकाणी येत असतो. 10 तारखेपर्यंत वाटपाचा जी-आर येत असतो. तर आज वाटपाचा जी-आर येणार आहे का आणि कधी येणार आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार. चला वेळेवर व्हिडिओला सुरुवात करतो. 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता पण एकत्र भेटणार का हे आपण बघूया. आज वाटपाचा जी-आर येणार आहे का हे आपण बघणार आहोत. त्याचबरोबर बंद हप्ते चालू होणार का या जी-आर नुसार लाडक्या समजणार आहे. ज्या लाडक्या हप्ते बंद झाले आहेत त्यांना ते भेटणार आहेत का. त्याचबरोबर या ठिकाणी 2100 रुपये हप्ता वाटपाचं नेमकं काय होणार. उद्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारला विनंती आहे 2100 रुपये हप्ता वाटपाबद्दल तुम्ही चर्चा करावी आणि लवकरात लवकर लाडक्या बहिणींना या रक्षाबंधनानिमित्त ही भेट द्यावी. तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं. त्याचबरोबर तुमचं नाव, तुमचं जिल्हा, तुमचं या ठिकाणी आतापर्यंत किती हप्ते भेटलेत कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. चला व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मी सगळ्या गोष्टी डिटेल्समध्ये दाखवणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. तर बघा वाटपाचा अपडेट आज 10 ऑगस्ट आहे. आज जी-आर येण्याची शक्यता आहे. बघा लाडक्यांनो आज जी-आर येण्याची 100% मी म्हणत नाही पण शक्यता या ठिकाणी जोरामध्ये आहे. पण जर आज जी-आर नाही आला तर या ठिकाणी ती पण गोष्ट चांगली होईल. लाडक्यांनो एक गोष्ट तुम्हाला नंतर सांगेल पण आज जर जी-आर आला तर तो तुम्हाला एकच हप्ता भेटेल. लक्षात ठेवा लाडक्यांनो 1500 रुपये तुमच्या अकाउंटला भेटतील. पण जर उद्या या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जर निर्णय झाला तर तुम्हाला रक्षाबंधनाला 3000 रुपये भेटू शकतात. पण जर आज जी-आर आला तर फक्त जुलै महिन्याचा हप्ता भेटेल हे पण तुम्हाला मी आता सांगत आहे. चला तर 11 ऑगस्ट म्हणजे मंत्रिमंडळाची एक बैठक असणार आहे. म्हणजे उद्या 11 ऑगस्टला मंत्रिमंडळाची एक मोठी बैठक असणार आहे. त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत बाकीचे सगळे मंत्री मोठे मोठे मंत्री या ठिकाणी असतात. त्याचबरोबर आपल्या महिला व बालविकास मंत्री आदित्य ठाकरे पण सामील असणार आहेत. त्याच्यामध्ये लाडक्या बहिणीबद्दल आपला त्या ठिकाणी आवाज उठायला पाहिजे ही मी सरकारकडे विनंती करतो. आदित्य ठाकरे मॅडमना पण मी मागणी करत आहे की आपल्या लाडक्या बहिणीसाठी तुम्ही त्या ठिकाणी काहीतरी मागणी करा. त्याचबरोबर 15 ऑगस्ट असणारे शनिवार आहे वाटपाचे या ठिकाणी होऊ शकतं. बऱ्याच न्यूजपेपरमध्ये बातम्या येत आहेत की 15 ऑगस्ट निमित्त वाटप होऊ शकतं. हा शनिवार आलेला आहे. शनिवार रविवार 2 दिवस सुट्ट्या असल्यामुळे या ठिकाणी 17 ऑगस्टला सोमवारी या ठिकाणी एक चान्स आहे. जर 15 ऑगस्टला नाही झालं तर सोमवारी या ठिकाणी वाटप होऊ शकतं. आता एक लक्षात ठेवा मागच्या वर्षी 17 ऑगस्टला 2 हप्ते एकत्र टाकले होते. रक्षाबंधनानिमित्त त्या ठिकाणी वाटप सुरू झालं होतं. तर यावेळेस पण रक्षाबंधनानिमित्त 2 हप्ते भेटणार का. 28 ऑगस्टला या ठिकाणी रक्षाबंधन असणार आहे. मग गिफ्ट भेटणार का. 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला येणार का. ह्या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. तर लाडक्या बघा आज या ठिकाणी जी-आर येऊ शकतोय का. तर जी-आर जर आला तर लक्षात घ्या. आत्ताच मी सांगतोय तर रेकॉर्डिंग करून ठेवा. माझं खोटं असेल तर रेकॉर्डिंग करून ठेवा. जर आज किंवा या 15 ऑगस्ट पर्यंत जर आले तर तुम्हाला 1500 रुपये तुमच्या या ठिकाणी हप्ता भेटणार आहे. 3000 रुपये भेटणार नाही. तुम्हाला मी आत्ताच क्लिअर करून सांगतोय. त्याच्यामुळे आता मंत्रिमंडळाच्या बैठकीवर सगळं अवलंबून आहे. जी-आर मध्ये या ठिकाणी किती बजेट येते ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे. पण शक्यतो तरी 1500 रुपये तुमच्या अकाउंटला येतील हे सरकारने ठरवलेलं आहे. पण सरकारकडे आता मागणी असणारी आपल्या सगळ्या लाडक्या बहिणीची की रक्षाबंधनाला काहीतरी गिफ्ट द्या. आणि ज्या लाडक्याताई बाहेर काढल्यात 92 लाख लाडक्याताई या ठिकाणी 92 लाख लाडक्याताईच्या बाहेर काढलेल्या आहेत. त्या लाडक्याताईंना पुन्हा या ठिकाणी या हप्ता वाटपामध्ये घ्या. त्यांना हप्ते चालू करा. ज्या लाडक्याताई पात्र आहेत त्यांना परत एकदा घ्या अशी पण आपल्याला सरकारकडे मागणी करायची आहे.
बघा आता ही तुम्हाला मी गोष्ट सांगितली. आता बघा आजची 10 ऑगस्टची ही बातमी तुमच्या समोर दिसत आहे. साम टीव्हीची बातमी आहे. 10 ऑगस्ट 2026 ची बातमी आहे. सकाळी 8 वाजता ही बातमी आलेली आहे. काय बातमी बघा, लाडकी बहीण योजना या आठवड्यामध्ये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार 1,500 रुपये. या तारखेपूर्वी मिळणार जुलैचा हप्ता. अपडेट समोर आलेली आहे. आता 1,500 रुपये जमा होणार आहेत अशा स्वरूपाची ही अपडेट समोर आलेली आहे. तर या आठवड्यामध्ये बघा शनिवार आहे 15 ऑगस्टला. त्याच्या अगोदर जर हप्ता वाटप झाला तर खूप चांगलं होईल. आज सोमवार आहे. आज जी आर आला तर लाडकी बहीण 3-4 दिवसामध्ये वाटप होत आहे. त्याच्याबद्दल काळजी घेऊ नका. फक्त आज जी आर येणं खूप गरजेचं आहे. आता बघा यांनी एक महत्वाची बातमी दिली. ती बातमी तुम्हाला मी दाखवतो. एक महत्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे, ते नीट समजून घ्या. लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे. जुलै महिन्याच्या 1,500 रुपयाची हप्त्याची वाट पाहणाऱ्या पात्र महिलांची प्रतीक्षा आता संपण्याची शक्यता आहे. खात्रीलायक सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बघा नीट ही लाईन व्यवस्थित वाचून घ्या. खात्रीलायक सरकारच्या सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे. या आठवड्यामध्ये म्हणजेच 15 ऑगस्ट पूर्वी पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचे पैसे जमा होण्याची दाट शक्यता आहे. बघा एक त्यांना जे सूत्र असतात म्हणजे रिपोर्टर असतात त्यांना एक खबर मिळालेली आहे. सरकारी अधिकाऱ्याकडून ही खबर भेटलेली आहे की या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणीच्या अकाउंटला 1,500 रुपये जमा होतील. खात्रीशीर बातमी त्यांच्याकडे या ठिकाणी आलेली आहे. साम टीव्हीने ही महत्वाची बातमी या ठिकाणी दिलेली आहे. अशा स्वरूपात त्यांनी सांगितलेलं आहे लाडकीदारांनो. त्याचबरोबर मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये लाडक्या बहिणीच्या निधीमध्ये थेट हस्तांतरण म्हणजे डीबीटी करण्याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी योजनेचा जून महिन्याचा हप्ता 15 जुलै रोजी महिलेच्या खात्यावर वर्ग करण्यात आला होता. प्रत्येक महिन्यात 10 तारखेपर्यंत जी आर येतो हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो बघा या ठिकाणी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे, उद्या एक मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. मी तुम्हाला हे मागच्या आठवड्यात पण सांगितलं होतं की या मंगळवारी म्हणजे उद्या या ठिकाणी बैठक असणार आहे. या बैठकीनुसार एक महत्त्वाची गोष्ट ठरणार आहे, ती म्हणजे तुम्हाला हप्ता किती भेटणार, रक्षाबंधनाचं काही गिफ्ट भेटणार का, त्याचबरोबर ज्या लाडक्या ते बाहेर पडल्यात त्यांचं नेमकं काय करायचं, त्यांना पुण्यामध्ये घेतलं जाणार आहे का, किंवा ज्या लाडक्या त्यांनी या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरले होते त्यांचे पैसे वसूल कधी करायचे, हे सगळं उद्याच्या बैठकीमध्ये ठरणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या ठिकाणी 2100 रुपयाचा आहे. बघा लाडक्या ताईंनो, बघा प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण सरकारकडे ही मागणी करत आहोत की लाडक्या ताईंना 2100 रुपये चालू करा. 2 वर्षे होऊन गेलेले आहेत, आता 2 वर्ष झालेले आहेत. आता लाडक्या बहिणींना हे 2100 रुपये चालू करा. 25वा हप्ता म्हणजे बघा 12/12/2024 म्हणजे 2 वर्ष पूर्ण संपलेत. 24वा हप्ता म्हणजे 2 वर्षाचे पूर्ण पैसे लाडक्या बहिणीच्या अकाउंटला आलेले आहेत. हा 25वा हप्ता गेम चेंजिंग हप्ता असणार आहे. लाडक्या बहिणीच्या वतीने सरकारला मागणी आहे 2100 रुपये द्या. 2100 रुपये सुरू करा. आता खूप झालं. तुम्हाला काय वाटतं लाडक्या बहिणींनो, कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री